jungle. कुपवाड हत्याकांडाच्या निषेधार्थ मिरजेत कडकडीत बंद, निषेध फेरीत सर्व पक्षीयांचा सहभाग. कुपवाड येथे स्वातंत्र्यदिनी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ सर्व पक्षीयांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या मिरज बंदला शहरातील व्यापारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील अनेक दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी निषेध आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. बंदच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी, नागरिक एकत्र आले. छत्रपती श्री शिवाजी महाराजांना वंदन करून अभिवादन केल्यानंतर शहरातून निषेध फेरी काढण्यात आली. यावेळी कुपवाड हत्याकांडाचा तीव्र निषेध नोंदवत आरोपीवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत अशी मागणी उपस्थितांनी केली. मिरज शहरातील व्यापारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत दिलेला प्रतिसाद हा अन्यायाविरोधातील एकजुटीचा आणि शांततामय निषेधाचा संदेश असल्याचे सर्वपक्षीय मिरज बंद आयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले. या निषेध फेरीत चंद्रकांत मैंगूर, विजय शिंदे, गजानन मोरे, सूर्यकांत शेंगणे, विनायक सूर्यवंशी, किरण कांबळे, संतोष दानेकर, प्रकाश अहिरे, उमेश हरगे, संजय वाले, ओंकार गोटकिंडे, आकाश चव्हाण, रोहित चौगुले, महादेव हुलवान, संदीप कदम, संदीप कबाडे, दीपक तावरे, श्रीकांत महाजन, प्रवीण यादवाडे, शाकिरा जमादार, लतिका शेंगणे, रुक्मिणी आंबेगिरी, भारती शिंदे, हसीना मुल्ला, सुनीता राणा, सुहाना नदाब, स्नेहल माई, सरोजिनी माई, ज्योती केंगार, नासूर पटेल, समीना हवालदार यांच्यासह मोठ्या संख्येने मिरजकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम जे काल आम्ही मिरजकर जनतेच्या वतीनं व सर्व नागरिकांच्या वतीनं मिरज बंदचे हाक दिलं होतो, ते सर्व व्यापारी संघटना असू दे, सर्व या मिरजेतील दुकानदार असू दे, त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे. एक देखील दुकान उघडं ठेवलेलं नाही. सर्वप्रथम त्या सगळ्या व्यापाऱ्यांचा मी आभार मानतो, कारण मला एक सांगायचं आहे, ह्या ज्या परिषेकनं जे केलेलं आहे की अशी कृत्य करणाऱ्या या परिषेकला भर चौकात फाशी दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ह्याला फाशी द्यायला सांगितलं त्या राजाच्या पाटलाचं नुसतं नाव काढल्यानंतर अशा या परिषेकला भर चौकात नागरिकांमध्ये सोडून त्याला तुडवून मारायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. मी म्हणतो त्याला का ट्रीटमेंट चांगलं देत आहे. पोलीस प्रशासनाला पण सांगतो, एखाद्याचं पाय आणि डोकं जर छाटलं तर ते त्वरित काम थांबणार आहे. अहो, काय केलं त्या महिलांनी विचार करा, त्या काय केलं त्या पुरुषांनी. आज 10 आणि 12 वर्षाची त्यांची मुलं आहेत, त्याचा कोण विचार करणार. आणि खरंच सांगतो, एकनाथ शिंदे साहेबांनी ते काल आम्ही बघितलं, SP साहेबांना फोन केलं, त्वरित त्यांच्यावर कारवाई करून कडकात कडक त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं. खरंच मिरजकर नागरिकांच्या वतीनं त्यांचं मी स्वागत करतो. आणि परिषेकला तुम्ही रस्त्यावर सोडा, हे लोक गप बसणार नाही, त्याला तोडवून मारतील. आणि आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालून तिथनं पूर्ण व्यापारपेठ असू दे, पूर्ण मिरज शहरामध्ये असू दे, सराफकट्टा असू दे, यांनी बंद करून कडकडीत त्याचं हे केलेलं आहे. त्यांचं मी सर्वप्रथम त्यांचं आभार मानतो. आणि येणाऱ्या काळामध्ये असंच आपली एकजुटी दाखवून त्यांना धडा शिकूया एवढं या ठिकाणी सांगतो.